हॅलो, मी डॉक्टर सचिन वाघ, प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जन, स्पर्श क्लिनिक, नाशिक. आणि आज आपण बोलूयात लायपोसक्शनविषयी. तसं पाहायला गेलं तर लायपोसक्शनविषयी थोडीफार कल्पना सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. पण काही लोकांच्या मनात काही शंका किंवा गैरसमज आहेत, की लायपोसक्शन सेफ असतं का? त्याने काही साईड इफेक्ट्स होतात का? तर रिझल्ट हा परमनंट असतो का? पुन्हा वजन वाढल्यावर त्याचा रिझल्ट जातो का? सो आज आपण बोलूयात लायपोसक्शनचे साईड इफेक्ट्स, फायदे, तोटे आणि रिझल्ट्स याविषयी. सो लायपोसक्शन म्हणजे काय? तर आपण आपल्या स्किनमध्ये एक छोटंसं होल करून काही ट्यूब्स पास करून त्यातनं हे फॅट काढून घेतो. हे फॅट अशा ठिकाणावरनं काढतो ज्या ठिकाणी हे नकोसं असतं. बरेचसे व्यायाम, डायटिंग करूनही त्यातनं हे फॅट जात नाही. अशा वेळेला एक सिंपल टेक्निक लायपोसक्शनच्या साहाय्याने आपण ते फॅट कायमचं काढून घेतो आणि त्यामुळे आपल्या त्या शरीरातल्या पार्टला, मग ते छाती असो, पोट असो, मांडी असो किंवा आर्म्स असो, त्यांना असलेला डिझायर्ड इफेक्ट आपल्याला अचीव्ह करता येतो. सो लायपोसक्शन कोणी करावं? कुठलाही ॲडल्ट व्यक्ती ज्याचं बॉडी वेट त्याच्या डिझायर्ड बॉडी वेटच्या 30% लिमिटमध्ये आहे. खूप जास्त नॉर्मल ओबेसिटी असेल, तर आम्ही सांगतो पेशंटला, की डोंट गो फॉर लायपोसक्शन. पण आपल्या आयडियल वेटच्या 30% वेट असलेला व्यक्ती, त्याचा स्किनचा टोन, मसलचा टोन खूप चांगला आहे, त्याची ओव्हरऑल हेल्थ ही चांगली आहे, तो स्मोकर, अल्कोहोलिक नाही आहे, त्याचं रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आहे, म्हणजे लायपोसक्शनने काय अचीव्ह होणार आहे, काही अचीव्ह होणार नाही आहे, याची त्याला पूर्ण कल्पना आहे. अशा पेशंट्सला लायपोसक्शन केल्याने छान फायदे होतात आणि दीज आर द कॅन्डिडेट्स ज्यांना आपण चूज करत असतो या प्रोसिजरसाठी. सो प्रिन्सिपल ऑफ लायपोसक्शन म्हणजे लायपोसक्शन कसं काम करतं, तर आपल्या शरीरात एका पर्टिक्युलर पार्टमध्ये एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ फॅट सेल्स असतात. उदाहरणार्थ आपल्या पोटामध्ये एक 100 फॅट सेल्स आहेत. जेव्हा आपलं वजन वाढतं, तेव्हा त्या फॅट सेल्सचा नंबर नाही वाढत, त्यांची साईज वाढते आणि ह्या फॅट सेल्सची साईज वाढल्यामुळे त्या पार्टचं व्हॉल्यूम वाढतं आणि आपल्याला ओबेसिटी गेन होतो. सो जेव्हा आपण लायपोसक्शन करतो, तेव्हा आपण ह्या फॅट सेल्स काढून टाकतो. म्हणजे 100 मधल्या 80 फॅट सेल्स आपण काढून टाकल्या. जरी आपण काहीही फॉलो केलं नाही, डायट, एक्सरसाइज, तरीही या फॅट सेलचा नंबर हा कमी झालेला असतो आणि ह्या वेट गेननंतर जर या फॅट सेल्सची साईज वाढली, तरी ते साईज वाढायला एक लिमिट असतं आणि उरलेल्या फॅट सेल्स कमी नंबरच्या असतात आणि त्यांची साईज जरी वाढली, तरी पूर्वीसारखं आपलं वजन वाढत नाही. पूर्वीसारखं त्या पर्टिक्युलर पार्टला बिल्डअपपणा येत नाही आणि आम्ही म्हणतो एक मॉडेस्ट एक्सरसाइज, एक मॉडेस्ट डिसिप्लिन डायट जर फॉलो केलं, तर या लायपोसक्शनचा फायदा हा इयर्स आणि इयर्स म्हणजे वर्षानुवर्ष मेंटेन राहत असतो. सो बेसिकली हे प्रिन्सिपल आहे ज्यावर आपण हे लायपोसक्शन करत असतो. लायपोसक्शन कसं करतात किंवा टेक्निक काय असते? सो बेसिकली आपण पेशंटला प्री ऑपरेटिव्ह काउन्सिलिंग करतो. त्या पार्टला लायपोसक्शन करून फायदा होणार आहे की नाही याविषयी चर्चा करतो. पेशंटचा स्किन टोन कसा आहे, मसल टोन कसा आहे, पेशंटची ओव्हरऑल हेल्थ कशी आहे, ही आपण चर्चा करतो. मग ऑन द डे ऑफ सर्जरी पेशंटला सकाळी इकडे बोलवण्यात येतं. आपण काही मार्किंग करतो. या मार्किंग स्पेसिफिक असतात, की आपण कुठल्या पार्टमधनं किती फॅट काढणार आहे, कुठल्या पार्टमधनं आपण कमी फॅट काढणार आहे, कुठल्या पार्ट आपण फॅट काढणार नाही आहोत. कारण जर आपण एक ब्लँकेट लायपोसक्शन केलं, की आपण एका पर्टिक्युलर पार्टला खूपच पातळ करून टाकलं, तर तो बिल्डअप दिसतो. त्यामुळे जो नॅचरल प्रोजेक्शन्स असतात, ते मेंटेन ठेवून अनवॉन्टेड फॅट काढणं इज द आर्ट ऑफ लायपोसक्शन. सो मार्किंग केल्यानंतर आपण पेशंटला नेतो ऑपरेशन थिएटरमध्ये. तिकडे पेशंटला भूल देण्यात येते. ही भूल लोकल तेवढ्या भागापुरता, स्पायनल किंवा रिजनल जे त्या शरीराच्या भागांपुरता किंवा जनरल म्हणजे पूर्ण भूल दिली जात असते. भूल दिल्यानंतर आपण पेशंटला टुमोशन्स अनेस्थेशिया हा प्रकार देण्यात येतो. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणावरनं फॅट काढायचं आहे, त्या ठिकाणी आधी आपण होल करून, ट्यूब्स पास करून फ्लूइड इंजेक्ट करतो. हे इंजेक्ट केलेलं फ्लूइड काय करतं, तर हे फ्लूइड बेसिकली पेशंटचे फॅट सेल्स सेपरेट करतं. ह्या फॅटचा एक बंच असतो. त्या सेल्स सेपरेट झाल्यामुळे आपल्याला ते सेल्स काढून घेणं सोपं जातं. सो आफ्टर ट्युमोशन्स अनेस्थेशिया आपण एक व्हॅक्यूम टेक्निकच्या सहाय्याने या फॅट सेल्सला बाहेर काढून घेत असतो. बरेचसे प्रकार ऐकले असतील, लेझर लायपोसक्शन, पॉवर लायपोसक्शन. दीज आर डिफरंट मेथड्स की ज्याने आपलं बेसिक टेक्निकला हेल्प होत असते. द बेसिक टेक्निक इज सेम, की आपण व्हॅक्यूमच्या सहाय्याने ह्या फॅट सेल्स शरीरातनं काढून टाकत असतो आणि या टेक्निक्सने आपले रिझल्ट्स इम्प्रूव्ह होणार असतात. उदाहरणार्थ
लेझर लायपोसक्शन केल्याने आपल्या स्किनचा टोन इम्प्रूव्ह होतो आणि फायनल काउंटूर हा चांगला येत असतो. पॉवर असिस्टेड लायपोसक्शन केल्याने आपल्या लायपोसक्शन करायला हेल्प होते. आपल्या फॅट सेल्स इझिली सेपरेट होतात. काही असा व्हायब्रेटिंग टूल्स त्याद्वारे पण या फॅट सेल्स इझिली शरीरातून बाहेर निघतात. सो या न्यूअर टेक्निक्सने आपले रिझल्ट्स इम्प्रूव्ह होतात. आपली बॉडी काउंटरिंग चांगली होत असते. आफ्टर लायपोसक्शन पेशंट्सला काही प्रेशर ड्रेसिंग आपण देतो. कारण आपण जे होल्स करतो ते छोटे होल्स असतात 1 to 2 मिलीमीटरचे. ते आपण बंद करत नाही. जेही काही पाणी येणं असतं फॅट सेलचं या होल्सद्वारे ते बाहेर निघतं आणि त्यामुळे या ओपन होल्समधनं ओव्हर अ पिरियड ऑफ 3-4 डेज काही पाणी निघणं की नॉर्मल असतं. म्हणून आपण त्यांना प्रेशर ड्रेसिंग देतो. जेणेकरून जी आपली स्किन आहे ती चांगली रिड्रेप व्हावी, चांगली कॉन्ट्रॅक्ट व्हावी आणि नको असलेलं पाणी शरीरातनं बाहेर निघून जावं. काही वेळेला आपण पेशंटला प्रेशर गार्मेंट्स देतो. हे प्रेशर गार्मेंट्स बेसिकली सेम काम करतं आणि हे आपण ऑपरेशननंतर 1 ते 2 महिने पेशंटला वापरायला सांगत असतो. म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह जे काही दुखणं, सूज येणं, ब्रुझिंग होणार असतं ते ह्याद्वारे कमी होतं आणि आपला जो रिझल्ट असतो तो रिझल्ट आपला इम्प्रूव्ह होणार असतो. व्हॉट टू एक्सपेक्ट आफ्टर लायपोसक्शन म्हणजे ह्या प्रक्रियेनंतर आपण काय अनुभवतो किंवा आपण काय मानसिक तयारी करायला हवी. तर ऑपरेशननंतर संध्याकाळी पेशंटला वी एन्करेज टू मूव्ह अराउंड. थोडंफार चालणं, पाय हलवणं ह्या गोष्टी केल्याने जे साईड इफेक्ट्स होणार असतात ते होत नाही. संध्याकाळपर्यंत पेशंट कम्फर्टेबल असतो आणि संध्याकाळी का नेक्स्ट डे मॉर्निंगला ही कॅन गो होम. 3-4 दिवस रुटीन केअर करायची असते. म्हणजे आपले डेली फॉलो करणं, काही स्ट्रेनस ॲक्टिव्हिटी, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी, एक्सेस स्ट्रेनिंग, कफिंग न करणं. दिस इज ॲडवाइस टू द पेशंट्स. प्रेशर गार्मेंट्स आपण म्हटल्याप्रमाणे महिना 2 महिने वापरायचे असतात. काही पेन किलर्स, अँटिबायोटिकच्या गोळ्या ह्या आपल्याला 5 ते 10 दिवस द्यायच्या असतात आणि आपलं रुटीन ॲक्टिव्हिटी आपण 3 वीक्स नंतर पुन्हा सर्व सुरळीत चालू करू शकत असतो. सो बाय द एंड ऑफ 3 वीक्स बऱ्यापैकी रिकव्हरी झालेली असते. आपला रिझल्ट यायला जरी आपल्याला 3 महिने लागणार असतात, तरी 3 वीक्स नंतर पेशंट त्याच्या रुटीन ॲक्टिव्हिटीज सुरू करू शकत असतो. सो लायपोसक्शन पाहायला गेलं तर यामध्ये कुठलंही कटिंग, चिरफाड, टाके घेणं असं काहीही नसतं. स्मॉल पंक्चर्स आणि व्हॅक्यूम मशीनच्या साहाय्याने आपल्याला नको असलेला अनवॉन्टेड फॅट डिपॉझिट्स आपण काढून आपला डिझायर्ड हवा तसा रिझल्ट आपल्याला आणता येत असतो. सो अजूनही काही शंका असतील तर नक्की आम्हाला भेटा. आपण त्या दूर करूया आणि ही सर्जरी चूज करू. थँक यू.